शासकीय सेवक म्हणून काम करताना प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यातून सामान्य नागरिकांच्या मनात शासनाविषयी सकारात्मक भावना, विश्वास आणि आनंद निर्माण व्हावा अशा सेवाभावीतून काम करण्याचं आवाहन राज्याचे वित्त व नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात आज सहपालकमंत्री ॲडव्होकेट जयस्वाल यांच्या हस्ते अनुकंपा आणि सरळ सेवेच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। राज्यात आज एकाच वेळी सर्व जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्ती देण्याचा मुख्य कार्यक्रम मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला। गडचिरोलीतील नियोजन भवन येथे झालेल्या सोहळ्याला जिल्हाधिकारी अविशांत पंडा, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, अपर पोलीस अधीक्षक गोकुळराज, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, माजी आमदार डॉक्टर देवराव होळी आदी मान्यवर उपस्थित होते। सहपालकमंत्री जयस्वाल यांनी नव्याने नियुक्त उमेदवारांना उद्देशून सांगितले की शासनाने दिलेल्या संधीचा उपयोग जनतेला सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी करा। नागरिकांना समाधान आणि शासनाविषयीचा विश्वास देणारी सेवा हीच खरी शासकीय सेवा आहे। आपल्या भाऊ बहिणींच्या संमतीने आपली नियुक्ती झाली आहे, त्यामुळे आपली नोकरी करताना त्यांचीही काळजी घ्या, असेही त्यांनी प्रतिपादन केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी प्रास्ताविकातून सांगितले की एकूण 210 उमेदवारांना समुपदेशन आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्ती देण्यात येते। त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या 80 तर अनुकंपा तत्वावर 130 उमेदवारांचा समावेश आहे। यापैकी 59 महिला आहेत। विशेष म्हणजे अनुकंपा यादीतील 11 उमेदवार 10 वर्षापासून आणि त्यापैकी 2 उमेदवार तब्बल 15 वर्षांपासून प्रतीक्षा यादीत होते। अखेर त्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे। सर्व उमेदवारांनी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने काम करून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। त्या कार्यक्रमात सर्व विभाग प्रमुख, नव्याने नियुक्त कर्मचारी आणि त्यांच्या पालकांची उपस्थिती होती। नियुक्तपत्र स्वीकारताना अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाश्रूचे भाव उमटले, तर सभागृहात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.